माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिनी जाई पिलाना भेटाया उडाली पक्षिनी गेली अंतरा बिराजदार परिवाराच्या वतीनं आयोजित महिलांच्या सबलीकरणासाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या एक अत्यंत धडाडीचं व्यक्तिमत्व, मायाळू व्यक्तिमत्व, भोपनीकर परिवाराची शान, आणबाणानी शान. खरं तर या परिवारासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या उपाध्यक्षा, रसिका महाविद्यालय उपाध्यक्षा आणि एका परिसरातलं फार नावाजलेलं व्यक्तिमत्व, अत्यंत मायाळू स्वभावाच्या स्वर्गीय अखंड चुडे मंडित सौभाग्यवती लताबाई गोविंदराजू भोपनीकर मॅडम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित उद्या पुण्यस्मरण आणि तत्पूर्वी पूर्वसंध्येला हे हरिकीर्तन. उद्या पुण्यस्मरण नाम वर्ष श्राद्ध, श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धा क्रियते तत श्राद्धम. पुण्यस्मरण कुण्याही पाप्याचं होत नाही. दारात आपल्या नावाने हरिकीर्तन संपन्न होण्यासाठी हे काहीतरी पुण्य शिल्लक लागतं. तुम्ही म्हणाल पैसा असला म्हणून काय झालं, परमार्थ कुणाच्या बापजादीची जहागिरी नाही. कदाचित इव्हेंट करायला, जल्लोष करायला आपल्याकडे पैसा लागतो, पण परमार्थ करण्यासाठी पैसा नाही तर पुण्य शिल्लक असावं लागतं दारात कीर्तन होण्यासाठी. नाही तर गोष्टी काही गोष्टी ठरून होत नाहीत. पा परमार्थ करण्यासाठी पुण्य लागतं आणि ही काहीतरी आईसाहेबांनी त्यांच्या जीवनात गोळा केलेली पुण्याईची पुंजी आणि त्या पुण्याईवरती आज श्राद्धानिमित्त हरिकीर्तन संपन्न होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती माननीय श्री गोविंदरावजी भोपनीकर साहेब, अध्यक्ष रसिका महाविद्यालय देवणी, अध्यक्ष आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर आणि देवणी, चेअरमन रसिका वेअर हाऊस देवणी आणि या परिवाराचं शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये फार मोलाचा वाटा आहे. एकतर त्यांच्या चिरंजीवाचं काही वर्षांपूर्वी झालेलं निधन, त्यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव ज्यांची काल परवाच काही दिवसांपूर्वी पंचायत समितीवरती निवड झाली. एकदा सर्वांनी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जोरदार टाळी वाजवूयात. त्यांचे चिरंजीव माननीय श्री गजाननराव गोविंदरावजी भोपनीकर साहेब, नुकतीच पंचायत समिती देवणीसाठी त्यांची बोरोळा गटातून प्रचंड बहुमताने झालेली निवड म्हणजे या परिवाराचा समाजासाठी असलेला विकासाचा कल आणि समाजाचं या परिवारावरती असलेलं प्रेम हे सिद्ध होतं की प्रचंड बहुमताने दणदणीत विजय होणं. खरं तर हा विजय पाहायला मला असं वाटतं की कौतुक सगळ्यांनी केलं, पण कौतुक करण्यासाठी तुमच्या आई जर असत्या, जगाने केलेलं कौतुक एका बाजूला असतं आणि मायबापाने केलेलं एकट्याने कौतुक एका बाजूला असतं. ज्यावेळी वडील गेलेले 1.5 वर्ष झालं आता, माझे वडील वारल्यानंतर मग एक माझी 3 नंबरची बहीण PSI झाली. तिचं कौतुक सगळं गाव करत होतं, पण त्या सगळ्या गावाच्या गर्दीमध्ये ज्यावेळी स्वतःचा बाप दिसत नाही ना, त्या कौतुकाच्या गुलालाच्या गर्दीमध्ये हारतुरे खूप असतात, बुके असतात, शालही असतात. मला असं वाटतं की तुमच्या वजनाच्या कितीतरी पटीनं आत्तापर्यंत लोकांनी हार घातले असतील, शाली घातले असतील. जगाने केलेलं कौतुक एका बाजूला असतं, नाही असं नाही बरं का, पण आपल्या मायबापांनी केलेलं कौतुक एका बाजूला असतं. मला असं वाटतं की जगातल्या 1000 डिग्री एका बाजूला, 1000 सर्टिफिकेट एका बाजूला आणि आईनं प्रेमाचा आणि आशीर्वादाचा एकदा हात फिरवलेला मस्त करून एका बाजूला. जगातल्या 1000 डिग्र्या मिळून आईच्या आणि बापाच्या आशीर्वादाची कधीच बरोबरी करू शकत नाही. आईसाहेबांच्या पश्चात त्यांचे पती असतील मोठे साहेब, त्याच्यानंतर गजानन भाऊ असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या दोन्ही मुली सौ कविताताई बिराजदार मॅडम, सौ संगीताताई बिराजदार मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनबाई सौ गीताताई गजाननरावजी बिराजदार भोपनीकर. हा सुंदर गोकुळासारखा भरलेला परिवार असताना 1 वर्षभरापूर्वी ताईंचं झालेलं दुःखद निधन खरं तर या परिवारालाच नाही तर ही गोष्ट गावाला चटका लावून जाणारी आहे.
आणि त्या गेल्या त्या अत्यंत चटकन, म्हणजे चालता बोलता गेल्या. बहुतांश हे असं मरण सध्या कुणाला प्राप्त होत नाही. सौभाग्यवती जाणं प्रत्येक बाईची इच्छा असते. इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं की नवऱ्याच्या आधी मला मरण यावं. आहे वाचलेलं ज्याला म्हणतात. अखंड चुडे मंडित माझे माऊली ज्ञानोबाराय सुद्धा सौभाग्याचं जीवन जगले बरं का. श्रीगुरूंच्या आधी समाधी घेतली, वैधव्याचं जीवन नाही जगले. आधी विश्व माऊली ज्ञानोबारायांची समाधी आणि तदनंतर विश्वगुरु निवृत्तीनाथांची समाधी. प्रत्येक बाईची इच्छा असते मला आहे वाचलेलं प्राप्त व्हावं. जर नवरा ठेवून आधी बाई जर गेली तर तिची प्रियतयाता अंतरयात्रा नसते. तो एक सोहळा असतो पा. हळदी कुंकाचे सडे असतात, 13 सवासणी असतात. तो एक वेगळा सोहळा असतो, अलौकिक असतो. आई गेली म्हणून लेकरांना दुःख असतं, पण तिचा तो एक सोहळाच असतो की पतीच्या आधी जाणं म्हणजे सगळं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. हे काही अंशी काही गोष्टी आपल्याला दुःख देणारे असतात. व्यक्ती गेली याचं दुःख नसतं. गेलेली व्यक्ती माझी होती हे दुःख आयुष्यभर माणसाला सतावत राहतं. आणि त्यात आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई काय कोणी शेजारी नसते का? आई काय कोणी बहीण असते का? बहीण आई होऊ शकते, पण तिच्यात क्षणाचं मातृत्व आहे, नंतर स्वार्थ जागा होतो. भाऊही बापाच्या जागी उभा राहतो, नाही असं नाही. पण बापाचं प्रेम निस्वार्थ असतं, भावाचं प्रेम काही काळापर्यंत असतं, नंतर स्वार्थ जागा होतो. माय मरो आणि मावशी मरो असं आपल्याकडे म्हणतात, पण मावशीचं मातृत्व काही क्षणापुरतं असतं. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते. ज्या क्षणी तिला कळतं ना माझ्या पोटात अंकुर वाढतोय, आपण तिच्या पोटात ज्यावेळी वाढायला सुरुवात करतो, तिच्या पोटात आपण घेतलेला पहिला श्वास आणि तिनं या जगात घेतलेला शेवटचा श्वास, या दोन्ही श्वासाच्या मध्ये जी अखंडितपणे निस्वार्थपणे आपल्या काळजाच्या तुकड्यावर प्रेम करत राहते, जगाच्या पाठीवर फक्त ती आपली आई असते. विठ्ठल या घरात खरंच प्रत्येकाच्या पुढे पद इतकी लागलेली होती ना. मी 3दा चिठ्ठी वाजली दादा, ती म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या पुढे पद इतकी लागलेली होती. ह्या घराण्याचं या परिसरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे खूप नाव आहे. कॉलेज आपण आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम त्या कॉलेजच्या माध्यमातून गेले. मला असं वाटतं की या कॉलेजच्या माध्यमातून, इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आत्तापर्यंत किती मुलं शिकली असतील, किती मुलं क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालेत, कित्येक मुलांनी या तालुक्याचं नाव मोठं केलं. म्हणजे असं आपलं नावाजलेलं हे कॉलेज आहे, आपलं स्कूल आहे. राजकीय, सामाजिक आणि विशेष मला एक गोष्ट फार आवडली की दीन दुबळ्यांसाठी, आणि विशेष यातला शब्द मला फार आवडला, दलितासाठी झटणारं हे कुटुंब आहे. नाही तर आत्तापर्यंत आपल्या जातीसाठी सगळे झटतात, पण ज्यांना कोणी नाही अशा दलित लोकांसाठी सुद्धा झटणं हे खरं सामाजिक कार्य आहे बरं का. जे ते सामाजिक जाती विषमता सगळ्या भिंती बाजूला करून आणि मुळात सामाजिक विषमता दूर लोटण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाराच वारकरी संप्रदाय. तुम्हाला सांगू, आज सरकारचे सुद्धा म्हणजे आपल्या बुद्धी नाही सगळ्या गोष्टी. आज सरकारच्या सुद्धा काही गोष्टी आखूड आहेत. शासनाच्या काही गोष्टी सांगू तुम्हाला. सारे भारतीय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय मग पाकिस्तानचे, अमेरिकेचे दुश्मन आहेत का आपले? ही संकुचित विचारसरणी सरकारची बरं का. वारकरी संप्रदायाची उंची सांगू तुम्हाला, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जायाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता विश्वात्मके देवे, ही वारकरी संप्रदायाची विश्व माऊली ज्ञानोबाराच्या विचारांची उंची. आणि ही विचाराची उंची समोर मांडणारा उंचीनं वारकरी संप्रदाय उंच आहे. विठ्ठल या परिवारावरती झालेले संस्कार आणि तळागाळातल्या लोकांसाठी तुम्ही झटताय. मला असं वाटतं की असं झटणारं नेतृत्व असेल तर आम्हाला अजून पुढे पुढे पाहायची तुम्हाला इच्छा असेल, आणि तळागाळापर्यंत काम करणारा माणूस पुढे गेला पाहिजे आणि गोरगरिबांचं कल्याण झालं पाहिजे. तुम गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. मी काय गजानन भाऊचा प्रचार करायसाठी इथपर्यंत आले नाही बरं का. हे कीर्तन त्यांच्या आईच्या श्राद्धाचं आहे. खरं तर आई आणि वडिलांनी तुम्हाला दिलेले उत्तम संस्कार
मला असं वाटतं की ते कॉलेजवर तुम्हाला हा कार्यक्रम ठेवता आला असता. कॉलेजमध्ये केवढं पटांगण होतं, तिथंही तुम्हाला इथून फार दूर नाही तुमचं कॉलेज, गावानी कॉलेज 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. त्या कॉलेजच्या पटांगणामध्ये तुम्हाला हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला असता आणि राजकीय नेते सुद्धा आमंत्रित करता आले असते. पण माणसाची नाळ त्याच्या गावाशी किती जोडलेली असावी याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही ठेवून दिलं बरं का. मला असं वाटतं की सगळ्या राजकीय नेत्यांसाठी हा एक आदर्श असेल. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. रामायणामध्ये वाक्य येतात रामप्रभूंचे. ज्यावेळी लंकेवरती विजय प्राप्त केला, रावणाचा वध केला, सीतेला परत मिळवलं, त्यावेळी लखनजी म्हणतात रामाला, दादा सोन्याची लंका आहे, तुम्ही विजय प्राप्त केला, तुम्हाला असं नाही वाटत की लंकेचं राज्य तुम्हाला मिळालं पाहिजे? आता ज्याने विजय प्राप्त केला त्यालाच असतं ना ते राज्य. पण मोठ्या मानाने बिभीषणाचा राज्याभिषेक केला. तेवी रामप्रभूची वाक्य आहेत, आपी ती स्वर्णमयी लंका नमी लक्ष्मणा रोचंती. अरे असेल ती सोन्याची नगरी, तिच्यात मला स्वारस्य नाही. माझी जननी, माझी जन्मभूमी, ज्या मातीत जन्माला आलो ती माझ्या माणसांची माती मला स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे. हे रामायणातले वाक्य आहेत. आपली माती, आपली माती, आपली माणसं, आपली माणसं आपल्या हातानं आपल्या मातीत घालणं. हल्ली लोकांची वृत्ती काय कमी नाही बरं का, पण आपल्या मातीतल्या लोकांचा कळवळा ही वृत्ती कमी पाहायला भेटते. विठ्ठल एक वर्षभरापूर्वी झालेलं त्यांचं दुःखद निधन, या तुमच्या दुःखामध्ये आम्ही देखील सामील असू, पण परदुःख शीतळ असतं. आपण दुसऱ्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो, काही दुःख वाटून घेतली जात नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून आपण ताईसाहेबांच्या चरणी एक वाकपुष्प श्रद्धांजली, शब्द सुमनांजली, भावपूर्ण आदरांजली समर्पित करूयात. आणि असं सगळ्यांचा ताळागाळातला विचार करणारा व्यक्ती ज्यावेळी जातो त्यावेळी त्याची तळतळ हळहळ सगळ्या व्यक्तींना असते बरं का. माणूस एक जातो लोक म्हणतात, त्याने काय फरक पडतो, 1000 जन्माला येणार येतं. लाख आते हे लाख जाते, लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कभी भी पुरी नाही होती. काही काही गोष्टींचा फटका गाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला भोगावा लागतो. आजही पहा तुम्ही, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यांची जागा महाराष्ट्रात पुन्हा दुसरं कोणीच घेऊ शकलं नाही. आजही हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर तुमच्या तोंडावर एकच नाव येईल, सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. पुन्हा तसा दबदबा नाही. पहा, या महाराष्ट्रामध्ये लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले मराठवाड्याचे स्वर्गीय लोकनेते, परळीचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, बाबुळगावचे स्वर्गीय लोकनेते. तुमच्या भागाचं किती कल्याण झालं मायबाप इकडे. आज मला असं वाटतं की साहेबांच्या घराघरात देवासारखे फोटो लागलेले आहेत. मी कोण्या पक्षाचं समर्थन करायला आणि कोणाला नाव ठेवायला ती उभी नाही बरं का. माणूस किती महत्त्वाचा असतो. पा पक्ष गट तटण्याते हे बाकी जाऊ द्या गोष्टी, पण माणूस किती महत्त्वाचा असतो. स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब, ज्यांनी एकेकाळी मुंबईमध्ये डान्स बार बंद केले होते, असे स्वर्गीय लोकनेते आराराबा पाटील. मी सकाळी गुरुवार यांच्या मुखातून ऐकलं चिंतन करताना की ज्यावेळी पंढरपूरची वारी झाली होती, या भारताचे गृहमंत्री होते स्वर्गीय आराराबा पाटील. अर्ध्या तासासाठी फक्त ते पंढरपूरला आले होते आणि तिथं वक्त्यांची, कीर्तनकारांची भाषणं चालू होती. पंढरीची वारी म्हणजे काय, ज्ञानोबारांची पालखी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय. त्याच्यात एका कीर्तनकाराने अभंग वापरला होता, कुण्याही जीवाचं न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अर्ध्या तासासाठी फक्त आराराबा पाटील पंढरपुरात आले होते, पण त्या एका जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगासाठी ते दिवसभर पंढरपुरात राहिले. ते व्याख्यानं झाल्यानंतर त्या वारकऱ्यांकडून त्यांनी तो अभंग लिहून घेतला. म्हणजे नेता कसा असला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीतला. त्यांनी तो अभंग एका कागदावरती लिहून घेतला. त्यांनी विचारलं, या अभंगाचं तुम्हाला काय करायचं आहे? म्हणे मी बघा ना आता काय करतो तर हे 8 दिवसांनी तुम्हाला कळेल. आबा पाटील तो अभंग घेऊन घरी गेले. त्यांनी गाथ्यामध्ये त्या अभंगाचा अर्थ पाहिला. 8 दिवस त्याच्यावर अभ्यास केला. 7 दिवस अभ्यास केला आणि 7 दिवसाच्या नंतर 8व्या दिवशी महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये तंटामुक्ती अभियान राबवण्यात आलं. या तंटामुक्ती अभियानाचे जनक म्हणजे आराराबा पाटील. जगद्गुरु तुकोबारांचा एक अभंग जर या महाराष्ट्राच्या नेत्याला जर एखादा कायदा करावा लागत असेल तर जगद्गुरु नाही, फक्त जगद्गुरु तुकोबाराय नाही तर महाराष्ट्राच्या मातीतल्या सकल संतांच्या अभंगाची उंची आणि त्याची किंमत किती असेल या जगाच्या पाठीवरती. प्रत्येक अभंगाची केवढी मोठी श्रीमंती. अशा श्रीमंत अभंगाच्या आणि संतांच्या महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. आपण आयऱ्या गैऱ्याचे लुंग्या सुंग्याचे लेकरं नाही होत. वीर विठ्ठलाचे गाडे
ज्याचा बाप ज्याचा यजमान भीमातटी पंढरी उभा जगजेठी, तो काय आम्हाला देण्यासाठी तयार नसे. आपण पांडुरंगाची लेकरं आहोत. ज्यांच्या आईच्या दारात सोन्याचा पिंपळे अशा श्रीमंताच्या घरचे आपण लेकर आहेत. आपले विचार किती स्टँडर्ड पाहिजेत. विठ्ठल काही लोक ड्रेस बदलतात, ॲड्रेस बदलतात. ताई आम्ही बंगल्यात राहायला गेलो, बंगल्यात राहायला जातात, पण दरिद्री विचार जर आपले बदलत नसतील. माणूस विचाराने श्रीमंत असावा, परिस्थिती फाटकी का असेना. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. एक चांगल्या विचाराच्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो. प्रत्येक अभंगाची उंची किती. गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलं, तुम्ही ज्ञानेश्वरीशी ज्यावेळी लगट कराल, जवळजवळ तिच्या जाल, त्यावेळी ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवे तुमच्याशी बोलू लागतात. ही साधना असते प्रत्येकाची. प्रत्येक अभंगाची वेगवेगळी उंची, प्रत्येक अभंगातून काही ना काहीतरी वेगळं विशद करण्याचा प्रयत्न केला. आज प्रस्तुत अभंगामध्ये संतत्व जगाच्या समोर मांडताना रूपक वापरले मातृत्वाचं. मला सांगायला आवडेल तुम्हाला, आई आणि वडील महाराष्ट्राच्या आवडीचा विषय. हा तर खरं, हा कीर्तनाचा विषय नाही, हा कीर्तनातला विषय. पण भारतात वाढणारी वृद्धाश्रमाची वाढती संख्या, आम्ही किती सुसंस्कृत झालो आणि किती सुशिक्षित झालो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. माझ्यासारखे असे किती कीर्तनकार जन्माला आली, म्हणजे मातृत्व आणि पितृत्व आम्हाला शब्दातून मांडता येईल. असे किती वक्ते निर्माण झाले, म्हणजे त्यांच्या व्याख्यानातून शब्दातून मातृत्व आणि पितृत्वाची उंची त्यांना मांडता येईल. असे किती कवी निर्माण झाले, म्हणजे काव्यातून त्यांना मातृत्व पितृत्व मांडता येईल. असे किती लेखक झाले, म्हणजे अक्षरातून आणि शब्दातून त्यांना मातृत्व पितृत्व मांडता येईल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, आणि प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्वाचे पितृत्वाचे गोडवे लिहायला बसवली तर सरस्वतीची लेखणी थांबेल, तिचे शब्द संपतील. असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण असलेलं जगाच्या पाठीवरती मातृत्व आणि पितृत्व. तुम्ही श्रीमंत असाल, जग मागे पुढे असतं तुमच्या. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता, लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव पात्र ते म्हणजे आपली आई. तुमची वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग असतं. आपली वाट कधी लागते याची वाट पाहणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात याची वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती फक्त आपली आई असते. भगवंताला सगळ्यासोबत राहणं शक्य नाही, म्हणून त्याने पाठवली आई आणि वडील. आई वडील हे आपलं सर्वस्व आहे. आई वडील हे आपलं समर्पण आहे. फक्त एक चुकीचा निर्णय त्या समर्पणाचं कधी सरपण करून जाईल. रफार तोच आहे पा. पण आपली वागणूक जर बदलली आणि अक्षरावरचा रफार जर बदलला तर आयुष्यात आई वडिलांचं जीवन कधी उद्ध्वस्त होतं, ज्यावेळी मुलं चुकीची वागतात आणि वाईट मार्गावर निघतात. विठ्ठल अनंत उपकार आहेत मातृत्वाचे. एक त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवेल मी किती जरी बोलत राहिले, कदाचित माझी वाणी थकेल, माझा अभ्यास कमी पडेल, माझी तयारी कमी पडेल, पण मातृत्व आणि पितृत्व कीर्तनाच्या माध्यमातून सांगून होणार नाही. असे किती ग्रंथ निर्माण झाले, अनंत उपकार आहेत. आपण त्यांच्यावरती प्रेम करणं हा त्यांच्यावर उपकार नाही, त्यांच्या उपकाराची परतफेड आहे. सकळ तीर्थांचे धुरे का माता तरी तया सेवी सिकीर शरीरे लोन की माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी रा, तेने न जावे तीर्थासी. तेने न जावे तीर्थाशी. शास्त्र सांगते ज्याची मायबाप जिवंत आहे त्याने कोणतीच काशी करू नका, त्याने घरीच काशी नीट करणे ही आपली सगळ्यात मोठी काशी झाली. तुम्ही माझ्यावर नाराज आहेत का काही? हॅलो बोपनीकर, तुम्ही माझ्यावर नाराज आहेत का काही?
इकडे बोलत नाही का कोणी? मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बरं का आता. तुम्हा इकडे अशी तुमलेवणी कॉम पाहून राहिले. चेहरे फ्रेश ठेवा जरा. विठ्ठल मायबाप आयुष्याचं समर्पण आहेत, पण वागणूक चुकीची झाली तर समर्पणाचं सरपण होतं. ज्याला आईबाप कळले त्याला वेद कळले, ज्याला कळाला बाप त्याला कळालं विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ही वराडी भाषेतली कविता ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. तुमच्या डोळ्यात पाणी आणून मला तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते. मोबाईल बंद करा. मला रोज मोबाईलवरच पाहतात की आज प्रत्यक्षात पहा की. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला. आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओली करणारी माय. पाय वाजू नका प्लीज. गदगदून हसताना मटकन डोळे ओली करणारी माय. दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. रिटर्न कमी करा. घमंड आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माझ्या माईनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला काय रे तो कमावलं. अरे कमावेल कसा? अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी नामजप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माय मायले. नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. उन्हानं काळवणलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना पांडुरंगा? शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पांडुरंगा तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. टाळ्या मोकळ्या द्या. काही टाळ्या टोलनाकर पण वाजतात. वाजवा मोकळ्या मोकळ्या वाजवा. विठ्ठल अनंत उपकार तिचे सांगेलाय. विश्वाच्या पाठीवरती आपलं तोंड पाहिलं नसताना तिनं स्वतःच्या गर्भात आपल्याला पहिली जागा दिली. हा मातेचा प्रत्येक जीवावरती पहिला उपकार आहे. एखाद्या गावात तालुक्यात जिल्ह्यात तुमचं ट्रान्सफर झालं, बदलीवर माणूस गेला, तिथं गेल्यानंतर तो किरायाने खोली करतो, रेंटने राहतो, काही वर्षांनी स्वतःचं घर बांधतो, शिफ्ट होतो. गावाकडचे माणसं वास्तू शांतीला नेतो आणि गावाकडच्या माणसाला सांगतो आबा नाना तात्या जिजा या नवीन जिल्ह्यात तालुक्यात गावात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती, पण आबांसारखी देव माणसं भेटली ज्याने या गावात मला पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. ज्याने किरायाने खोली करून दिली त्याला तुम्ही देव माणूस म्हणतात. जिने या विश्वाच्या पाठीवरती तिच्या गर्भात आपलं तोंड पाहिलं नसताना पाय ठेवायला जागा दिली ती माय देव नाही. आता आपल्याला देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा मातृत्वाचा पहिला उपकार आहे. मातृत्वाचा दुसरा उपकार आहे. जिने या विश्वाच्या पाठीवरती तुम्हाला मला पहिला श्वास दान केला. ज्यावेळी ती बाई प्रेग्नेंट असते, गर्भवती असते,
त्यावेळी तिची सोनोग्राफी केली जाते, अल्ट्रा कलर सोनोग्राफी केली जाते. त्याच्यात बाळाच्या बॉडीज पार्टमध्ये काही इश्यू तर नाही ना, त्यात काही व्यंग अपंग तर नाही ना, तो सगळं कळतं. स्टेथोस्कोप लावला, स्पीकर ऑन केला तर बाळाच्या हृदयाची धडधड पण ऐकू येते. तुम्ही डॉक्टरांना विचार, डॉक्टर बाळ कसं आहे, डॉक्टर म्हणतील हेल्दी, पाणी व्यवस्थित, बाळाचे ठोके पण व्यवस्थित आहे, वजन पण व्यवस्थित आहे. त्यावेळी एक प्रश्न विचार बरं का तुम्ही, डॉक्टर माझं बाळ नाकाने श्वास घेतंय का? त्यावेळी डॉक्टर सांगतील बाळाचं सगळं एकदम ओके, सगळे एकदम ओके, पण बाळाच्या नाकाचा श्वास मात्र बंद आहे. आता नाक दाबलं तर माणूस मरतो, नाक दाबलं तर माणूस मरतो, नाक दाबल्यावर श्वास बंद होतो, श्वास बंद झाला तर माणूस मरतो. हे विज्ञान आहे. आईच्या गर्भात असताना श्वास बंद असताना तरी बाळ जगतंय. हा कुणाचा उपकार आहे? ज्यावेळी त्या बाईची डिलिव्हरी होते, आईच्या पोटातून बाळ बाहेर येतं, पण तरीसुद्धा बाळाचं आणि आईचं एक कनेक्शन असतं. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? हां, नाळ म्हणतात. ती नाळ तोपर्यंत कट करत नाहीत, पण ती नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ, अगं पहिलं तर घरी डिलिव्हरी होत होते ना, बोला ना तुम्ही, तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्याची शपथ आहे, बोला. पहिले डिलिव्हरी घरीच होता की नाही, असं पाहिल्यात माझ्याकडे जणू काय मी भारतातली त्या सगळ्या फॉरेनमधून आजची आल्यात. हा विषय आपलाच आहे ना ग, आपल्या काळजाशी संबंध आहे विषयाचा. त्या बाळाची नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याची नाळ कापत नाही. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी त्याची नाळ कापतात. डॉक्टरांना विचारा तुम्ही, हे आता ज्यावेळी बाळ रडत नाही तोपर्यंत नाळ का कापत नाहीत? कारण बाळाचं फुफ्फुस जे असतं गजानन भाऊ, आतून कोरं करकरीत असतं, चिकटलेलं असतं. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी त्याची पंपिंग चालू होते, इनकमिंग आउट गोईंग, श्वास आणि उच्छ्वासाची क्रिया चालू होते. ज्यावेळी बाळाचं फुफ्फुस ओपन होतं त्याचवेळी त्याची श्वासाची क्रिया चालू होते. मग ज्यावेळी बाळ स्वतः श्वास घ्यायला लागतं त्यावेळी आईचं आणि बाळाचं कनेक्शन कट केलं जातं. तुम्ही डॉक्टराला विचार, बाळ तर आता श्वास घ्यायचं शिकलंय, गर्भात असताना माझं बाळ जगलं कुणाच्या श्वासावरती? त्यावेळी डॉक्टर सांगतील, बाई गर्भपोटात असताना तुम्ही जो श्वास घेत होतात तो अर्धा श्वास तुम्ही तुमच्यासाठी घेत होतात आणि अर्धा श्वास नाळेद्वारे तुमच्या लेकराला पोहोचता करत होतात. जिनं गर्भात असताना बाळाला श्वास सुद्धा दान केला. या विश्वाच्या पाठीवरती ती तुमची माझी माय होती. ऐसा मातेचा स्वभाव, जीचे पिढे बाळ, जीचे पिढे बाळ, प्राणतीचा विकळ, प्राणतीचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव. या विश्वाच्या पाठीवरती मातृत्वाचा तिसरा उपकार आहे, जिनं या जगात तुम्हाला मला दुधाचा पहिला थेंब दान केला. 5000च्या सॅरेलेकच्या डब्याला आईच्या दुधाची अमृताची सर कधीच येणार नाही. आईचं दूध त्या तान्य लेकरासाठी अमृत असतं, फक्त दूध नसतं. आईनं दूध दान केलं. आईच्या दुधाचा चमत्कार सांगू तुम्हाला. आईनं दूध दिलं नवल काय, स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा दिलं. ज्यावेळी गर्भ तयार होतो त्या गर्भाच्या लेकराच्या शरीरातली हाडं आईच्या कॅल्शियम पासून बनलेली असतात. आई स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम देते आणि आपल्या शरीरातले अस्थी तयार करते.
सांगू आईच्या दुधाचा चमत्कार. माणूस मेल्यानंतर त्याला जाळलं जातं, काही धर्मात पुरलं जातं. जाळल्यानंतर आपल्याकडे सावडायला जातात. त्यावेळी माणसाचं सगळं जळून खाक झालेलं असतं. फक्त शरीरातला एकच घटक जिवंत असतो राखीमध्ये, ती म्हणजे माणसाच्या शरीराची हाडं असती. त्या का जळत माहिती? त्या जळत नाहीत, ते आईच्या याला विकू नका देऊ. आज ती जळत नाहीत, हाडं जळत नाहीत, ते मग आईच्या कॅल्शियम पासून बनलेली असतात, ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. विश्वात हा चमत्कार फक्त आईचं दूधच करू शकतं. मातेचा तिसरा उपकार आहे हा. या विश्वाच्या पाठीवरती तिनं रक्ताचा पहिला आपल्याला दान केला. आपली माय होती ती. तुम्ही आम्ही रक्तदान करू यात तफावत असते. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी आणि ओ. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचंही चालतं आणि ओचंही चालतं. ओचं सगळ्यांना चालतं, ओला दाता म्हटले, पण ओला ओचंच लागतं. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञान आहे. पॉईंट नोट करा. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञान आहे. आता एका आईच्या गर्भात असताना रक्तगट वेगळा असताना तरी सुद्धा आईचं रक्त गर्भातल्या बालकाला चालतं. हे आत्तापर्यंत विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. मातृत्वाचा चौथा उपकार आहे. या विश्वाच्या पाठीवरती कोणीच करणार नाही असं दान प्रत्येक माय आपल्या लेकरासाठी करते. श्रीमंत असेल व्यक्ती, गरीब असेल, दोघांसाठी महत्त्वाची असते. आणि मला असं वाटतं श्रीमंतापेक्षा गरीबाला जास्त महत्त्वाची असते. कारण श्रीमंताचे गेले तर त्याच्याकडे झाकून टाकण्यासाठी पैसा असतो, पण गरीबाकडे इज्जतीशिवाय दुसरी कोणती श्रीमंती असते? बून से गई सो होत से नाही आती. या विश्वाच्या पाठीवर करू शकणार नाही आब्रूचं दान प्रत्येक माऊली आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी करते. 50 माणसामध्ये तान्या लेकराची माय बसलेली असू द्या आणि मांडीवरचं तिचं 6 महिन्याचं लेकरू जर रडायला लागलं तर त्यावेळी त्या लेकराची माऊली 50 माणसाचा स्वतःच्या आब्रूचा विचार करत नाही तर लेकराच्या भुकेचा विचार करते. 50 माणसामध्ये लेकरू रडत असेल आणि बाई जर बसलेली असेल तान्या लेकराची माय तर 50 माणसामध्ये आब्रूचा विचार न करता रडणाऱ्या लेकराला जवळ घेते, त्याच्या अंगावरून अंगभर पदर टाकते आणि रडणाऱ्या लेकराच्या तोंडामध्ये दुधाच्या धारा होते. या विश्वाच्या पाठीवरती कोणीच करू शकणार नाही अशा आब्रूचं दान प्रत्येक माय आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी करते. हा मातेचा जगात न फिटणारा उपकार आहे. सदैव लेकराच्याच हिताचा विचार करते. माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, लेकराच्याच हिताचा विचार करते. अभंगाचं प्रथम. लेकराचे हित, 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 लेकराचे हित.
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. पदोपदी लेकराच्याच हिताचा विचार करते. आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे असं वाटतं, ती आई असते. श्रीमंतावर जग प्रेम करतं. पोरगीत येत असताना श्रीमंताचा विचार करतो तो पोरीचा बाप असतो, पण गरीब पोराचा विचार करते ती जगात आपली माय असते. चांगल्यावर जग प्रेम करतं, पण दहशतवादी, आतंकवादी, गुन्हेगारावरही जिचं प्रेम असतं. जगाच्या पाठीवरती फक्त माऊली असते. आईचं लेकरावर किती प्रेम असतं पहा. आमच्या भागात एक डिलिव्हरी 7व्या महिन्यात झाली. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. बाळाचं वजन कमी होतं. त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं आणि डॉक्टर म्हटले 1 महिन्यामध्ये बाळाचं वजन थोडं वाढेल. तुम्हाला दूध फुटलं की बाळ आईच्या जवळ आणू. आईला दूध फुटलं की बाळाला आईच्या जवळ आणण्यात येईल. महिना झाला पण बाळाचं वजन काही वाढेना आणि आईला काही दूध फुटेना. त्यावेळी एका अनुभवी डॉक्टरनीनं, अनुभवी लेडीज डॉक्टरनीनं स्वतःचा अनुभव सांगितला. म्हणे बाळाचं वजन वाढत नाही, आईला दूध फुटत, फोडा ती काचेची पेटी, बाळाला वर काढा आणि आईजवळ घेऊन जा. त्यांनी असं सांगितलं. माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो म्हणे, जोपर्यंत बाळाचा स्पर्श आईला होत नाही तोपर्यंत आईला दूध फुटत नाही, आणि जोपर्यंत बाळाला आईची ऊब मिळत नाही तोपर्यंत बाळाचं वजन वाढत नाही. मी माझ्या जिम्मेदारीवर सांगते, काचेची पेटी फोडा, बाळाला उचला, आईच्या जवळ नेऊन घेऊन जा. 1 महिन्याच्या आत बाळाचं वजन नाही वाढलं आणि बाळाचा स्पर्श होता, आईला नाही दूध फुटलं, मी माझी डॉक्टरकीच बंद पडेल. आणि चमत्कार झाला महाराज. बाळाला उचललं आणि आईच्या जवळ नेलं, बाळाचा स्पर्श आईला झाला. महिनाभर दूध फुटलं नव्हतं तिला, स्पर्श झाला बाळाचा आणि आईला दुधाच्या धारा फुटल्या. आणि काही दिवसानंतर बाळाचं वजन सुद्धा वाढलं. तिच्यापासून किती दूर आपण आपल्या प्रत्येक गोष्टी तिला कनेक्शनने कळतात. या विश्वाच्या पाठीवरती लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. चांगल्यावर जग प्रेम करतं, वाईटावरती प्रेम करते. एकदा कीर्तन झालं आणि कीर्तनाच्या शेवटी लोकदर्शन वगैरे, एक म्हातारी आजी आल्या, सोबत त्यांच्या मतिमंद मुलगा होता एक 30-35 वर्षाचा. बाईचं वय 60-65 वर्ष असेल. त्या बाईनं त्या पोराला असं हाताला धरून आणलं. एक 30-35 वर्षाचा मुलगा, पण बुद्धी अगदी 2-3 वर्षाच्या लेकरासारखी होती त्याची, मतिमंद होता तो. ती बाई घेऊन आली आणि त्याचं असं डोकं असं बळच आपटलं, असं खाली पायावर असं बळच ठेवलं. पड पाया म्हणे. मला म्हणे आशीर्वाद द्या ताई याला. मला हसू आलं. मी म्हणलं आई यांना काय आशीर्वाद देऊ मी. 1 मिनिट उदाहरण उद्या. म्हणलं यांना काय आशीर्वाद देऊ मी. म्हणे ताई याला एकच आशीर्वाद दे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे. मी आहे तोपर्यंत याला सांभाळेल, मी मेल्यानंतर याच्याकडे कोण लक्ष देणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. यात काय ना बोले, गेलेल्या आईचा जीव सुद्धा लेकरामध्ये अडकतो, म्हणून पिंडाला कावळा शिवत नाही. किती प्रेम करते ती माय. वारीत आम्ही होतो. जे वारीला जातात त्यांना माहिती आहे, पंढरपूरच्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात वारीचे दिवस पावसाळ्याचे दिवस असतात. कधी अचानक पाऊस येतो. जवळजवळ दिंडी जात होती पंढरपुराच्या जवळजवळ. एका गावात मुक्काम पडला आणि इतका धोधो पाऊस आला, रावट्या सगळ्या ओल्या झाल्या, चिखल झाल्या रावट्यामध्ये. त्यावेळी जवळच एका बाईचं घर होतं, म्हाताऱ्या बाईचं. ती आम्हाला बोलवायला आली महाराज लोकांना. म्हणे पोरो आज रावट्यात चिखल झालेलं, इथं झोपू नका, माझ्या घरी झोपायला चला. आम्ही गेलो. तिनं गोधड्या अंतरलेल्या होत्या, काही पांघरायला ठेवल्या. पोरो तुमच्या जवळचं काढू नका बरं का काही, आज माझ्याच गोधड्या अंतरा आणि पांघरा. आम्ही झोपू लागलो. म्हातारी म्हणे फक्त एक काम करा, कोपऱ्यामध्ये एका माणसाची जागा शिल्लक ठेवा. मी विचारलं आई इथं कोपऱ्यात कोण झोपणार आहे आता. ती म्हणे माझा मुलगा येणार आहे रात्री उशिरा आणि तो त्याच्यासाठी जागा म्हणते मी, लक्ष द्या माझ्याकडं. मी म्हटलं आई तुमचा मुलगा काय ड्युटीला काय एखाद्या कंपनीत नाईट ड्युटी असते का. म्हातारीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. काठीचा आधार घेत 4-5 पावलं चालली म्हातारीन खाली बसली. म्हातारीला हुंदका दाटून आला. म्हणे ताई तुम्ही महाराज लोक आहे, तुम्हाला कशाला खोटं बोला. माझा पोरगा ड्युटीला नोकरीला नाही, तो सध्या प्यायला गेलेला आहे, तो आता पिऊन येणार आहे. आम्हाला भीती वाटू लागली. आता ते पिऊन येणार आणि आम्ही त्यांच्या घरात झोपणार म्हणजे. ते म्हणे काळजी करू नका बाळांनो, माझं पोरगं पितं पण कोणाला शिवी देत नाही, हाणीत नाही, मारीत नाही, कोणाला काही त्रास देत नाही. ते प्यायला गेलेलं यायचं तेव्हा येईल आणि आल्यानंतर एका कोपऱ्यात पांघरून घेऊन मुडद्यासारखा पडून राहील, तो कोणाला त्रास देत नाही. मी म्हटलं आई तुम्ही लेकाचं लग्न करायचं आणि सुधारला असता. म्हणे केलं होतं ना, त्याला बायको आहे, 2 लेकरं होते.
पण बायका लेकरं सोडून गेले त्याला, तो असा पेतो म्हणून. बायको गेली, लेकरं गेले. मी म्हणलं तुम्ही आई तुम्ही? ते म्हणे मला कसं सोडता येईल, सगळे सोडून गेले त्याला, पेताडे म्हणून काय झालं, मी जर सोडून गेले तर मला आई कोण म्हणेल, मला आई कोण म्हणेल. असते तोपर्यंत झुरते आपल्यासाठी, गेल्यानंतरही तिचा जीव अडकतो. संगमनेरचं उदाहरण या सध्याचं, हे सगळे उदाहरण मी तुम्हाला कलियुगातली देते, पुराणातली नंतर देईल. म्हणजे वेळ पुरला तर पुराणातली देते उदाहरण. पुराणातली आया तुम्हाला सगळ्यांना माहिती. सध्याच्या ज्वलंत जगाच्या नजरेत कदाचित बाई वाईट असेल, स्वतःच्या लेकरासाठी मात्र ती माय असते. जग तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असेल, स्वतःच्या लेकरासाठी ती माय असते. जगातल्या सगळ्या पात्रात बदलली, पण बदलत नाही ते पात्र म्हणजे आई. संगमनेरला एक बाई या तमाशात नाचणारी, तमासगिरीने ती. त्या बाईला कुणापासून तरी मुलगा झाला, ज्याच्यापासून झाला त्याने तिला टाकून दिलं. त्या बाईनं ते बाळ जन्माला घातलं, ते बाळ जन्माला आलं. आता त्या बाळाला ती आई आणि आईला ते बाळ, दोघांना एकमेकांशिवाय जगात कोणीच नाही दुसरं. त्या बाईचा व्यवसायच नाचायचा आणि पैसा कमवायचा. आता ईदभर खटा पोटाची खळगी भरण्यासाठी तिला नाचणंच आहे ना. काही काहीला परिस्थिती, काही काहीला ते दिवस परिस्थिती दाखवती माईबाप. काहीला वाईट मार्गाला जायची इच्छा नसते, पण परिस्थिती एवढी बेकार निर्माण होते की त्यांना वाईट मार्ग पत्करावा लागतो. या वाक्यासाठी मला पदरात घ्या. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. काहींना वाईट मार्गावर परिस्थिती घेऊन जाते, आणि काही लोक सगळं चांगलं असताना जर वाईट मार्ग निवडत असतील, मला असं वाटतं यांचं पाप जगातल्या कोणत्या कॅटेगरीत बसवायचं, कोणत्या नरकात पाहिजे. वेश्या असूनी पतिव्रता, पुराणातल्या किती स्त्रिया दाखवू मी तुम्हाला. वेश्या असूनी पतिव्रता, काही काही चांगल्या घरंदाज, चांगल्या घराण्यातल्या श्रीमंतीत लोळणाऱ्या महिला जर स्वतःहून जर वाईट मार्ग पत्करत असतील, समाजामध्ये याची काय छाप पडते, याचा काय परिणाम होतो, याचा विचार करतो तर आपण कधी. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी पोट माणसाला काय करायला लावीन कधी. लेकरासाठी तिला नाचावं लागतं, पोट भरावं लागतं. पण काही काहीच्या संकट दादा 5वीलाच पुजलेली असतात. त्या बाईच्या छातीला पडलं होल, छिद्र पडलं तिच्या छातीला. थोडंसं नाचली की ती तिला दम लागतो, थोडंसं नाचली की दम लागतो. पण गोळ्या खाऊन खाऊन औसन आणून पैसा गोळा करते ती. का? लेकरू लहानाचं मोठं करायचंय आणि मला ह्याच्यावर खूप चांगले संस्कार करायचे. त्या बाईनं ते पोरग त्या अशुद्ध वातावरणात न ठेवता त्या बाईनं ते पोरग घेतलं, आळंदीला गेली आणि आळंदीतले एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तिनं स्वतःचं पोरग टाकलेलं आहे. हे मी तुम्हाला चित्रपटातली कथा नाही सांगत, हे रिअल आहे, रील नाही, हे रिअल आहे. तिनं पोरग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकले आळंदीला. एका पोरासाठी ती नाचते, दम लागतो, पण गोळ्या खाऊन खाऊन औसन आणून नाचते ती. पैसा गोळा झाला की पोराच्या भेटीसाठी आळंदीला येते. कोण? हा, आता तमसगिरी म्हणू नका तिला, आता तरी आई म्हणा, आता आई येते. पैसा गोळा झाला की लेकाच्या भेटीसाठी आळंदीला जाते. इंद्रायणीच्या काठावरच थांबते बरं का. संस्था चालकाला फोन करते, महाराज मी आले आळंदीमध्ये, माझ्या वेदूला माझ्या भेटीसाठी घेऊन या ना, माझ्या वेदूला माझ्या भेटीसाठी घेऊन या ना. ते महाराज म्हणतात, ताई तुम्ही या ना संस्थेवर. नको महाराज, तुम्हीच या इकडे. ती पोराला भेटते, पोराला काळजाला लावते. जगासाठी ती बाई वाईट असेल, पण लेकरासाठी माई आहे ना, ती लेकराला कडकडून मिठी मारते, काळजाला लावते, त्याची माटामाटा मुके घेते, पिशवीतले पैसे काढते, लेकराच्या हातावर टेकवते, त्याला अंजारते, गोंजारते, तोंडावून हात फिरवते. महाराज म्हणतात, ताई यावेळी नाही आले तुम्ही संस्थेवर, पण पुढच्या वेळी मी नाही येणार बरं का इकडं पोराला घेऊन, तुम्ही संस्थेवर यायचं, पुढच्या वेळी यायचं बरं ताई संस्थेवर. त्यावेळी ती म्हणते, नाही महाराज मी नाही संस्थेवर येणार, मी संस्थेवर येत नाही पोराला भेटायला, याचं एक कारण आहे. मी जर संस्थेवर आले
आणि संस्थेतल्या पोरांना जर कळालं हिची माय याची माय तमासगिरीने, गल्लीतल्या लोकांना कळालं ह्याची माय तमाशात नाचणारी, तर उद्या समाज आणि जग ही संस्थेतली मुलं माझ्या मुलाकडे चांगल्या नजरेने कधीच पाहणार नाही. महाराज माझ्या लेकराला नाही वाजवता आलं हरकत नाही, याला नाही गायन करता आलं हरकत नाही, हा नाही कीर्तनकार झाला हरकत नाही, याला नाही हरिपाठ आला हरकत नाही, पण मी मेल्यानंतर समाजात माझ्या लेकराला ताट मानेने चांगलं जीवन जगता यावं म्हणून याच्यावर संस्कार करा. जगाच्या नजरेत बाई वाईट असेल, मला वाटतं मागे कोल्हाट्याचं पोराची काहीतरी कादंबरी प्रसिद्ध आहे का, स्वतः वाईट वातावरणात वाढली पण स्वतःचं लेकरू कोणत्याच आईला वाटत नाही वाईट वळणाला जावं, आईला कधीच वाटत नाही आपल्या मुलाचं वाईट व्हावं. माझ्या उभ्या आयुष्यातली सगळ्यात मी पहिल्यांदा वाचलेली कादंबरी 7वीत असताना श्यामची आई, एका रात्रीत 42 रात्री वाचून काढल्या होत्या मी, कारण मॅडमनी कादंबरी दिलेली, वडिलांची परिस्थिती फार फार बिकट होती, त्या मला पुस्तकं द्यायच्या, ही वाचनाची आवड साहित्याची आवड मला तिथून लागली, अध्यात्माची आवड. त्या 42 रात्रीपैकी माझ्या मनाला भावलेली एक रात्र साने गुरुजींनी मंडालेच्या कारावासामध्ये असताना आपल्या आईच्या आठवणीमध्ये त्या 42 रात्री लिहिलेले आहेत. श्यामची आई त्याच्यातली एक रात्र, आईनं लेकरावर काय संस्कार केला पाहिजे. हा मी पुराणातल्या आया पण सांगणार आहे तुम्हाला. एकदा काय झालं की आईने श्यामला आंघोळ घातली, श्यामचं अंग पुसलं पदराने, कारण टावेल वापरावा एवढी परिस्थितीच नव्हती, स्वतःच्या पदराने अंग पुसलं आणि श्यामला सांगितलं श्याम आता घरात हो. त्यावेळी श्यामने प्रश्न केला, आई तुम्हाला आंघोळ घातली ग, मग आता मला घरात जायचंय, मग नानी घरातून खाली पाऊल ठेवला तर अंगणात माझे पाय नाही का घाण होणार, माझे पाय मळतील ना, मग काय करू श्याम, असं कर तू खाली पदर पसर, नानीच्या दगडावून तुझ्या पदरावर पाय देतो, पदरावरचा पाय उचलून उंबऱ्यात पाय ठेवतो, माझ्या पायाला घाण नाही लागायची, माझे पाय घाण नाही होणार, माती नाही लागणार. ठीक आहे श्याम. आई होती ना ती, आईनं पदर पसरला, आता ती काय बाई होती का, ती आई होती. आजही पाहतो मी खेड्यापाड्यांमध्ये बरेच जण सकाळी ब्रश केला आणि तोंड धुतले की पहिले तोंड आईच्या पदराला पुसतात. हे खेड्यापाड्यामध्ये आईचा पदर फार प्रसिद्ध आहे. पाहतो कोणाला हात पुसायचे असले तर आईचा पदर, आई त्याच पदराने ताट पुसते जेवायचं. किती सॉलिड पदर आहे पाहतो, म्हणजे रुमालाची गरजच पडत नाही. आईने पदर खाली टाकला, श्यामने पाय त्याच्यावरती ठेवला, दुसरा पाय उंबऱ्यात ठेवला, आईने पदर झटकला आणि डोक्यावरून घेतला. तुमचे काहीतरी एक्सप्रेशन द्या मला, तुमचा एकच मोड ॲक्टिवेट झालेला आहे. ते पूर्वी सह्याद्री चॅनल होतं, चॅनल सरकारी आणि बातम्या देणारी बाई बी सरकारी. आज हवामान शांत राहील, कोणी मेलं तरी त्या बाईचं तोंड तसंच असायचं, बाई सरकारी, चॅनल सरकारी, चेहरा बी सरकारी. तसं तुमचं काही ठरलेलं आहे का, हा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तरी बदला की राजा. मी काय बोलते, मी तुमचा एकच मोड ॲक्टिवेट झालेला आहे, थोडे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदला की. आईने पदर झटकला आणि डोक्यावर घेतला. आणि जगातला सगळ्यात मोठा उपदेश एका आईनं नानी घरातून केलेला आहे बरं का, नानी घरातून. आई म्हणते श्याम पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस रे, पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस. लक्षात घे श्याम, उभ्या आयुष्यामध्ये चरित्राला घाण लागू नये म्हणून सुद्धा तेवढीच काळजी घे. हिंमत होणार नाही तुझ्याकडे बोट दाखवण्याची आणि तुझं चरित्र कलंकित करण्याची. ही श्यामची आई बरं का. एक रामची आई सांगते तुम्हाला, सांगू का, रामायणातली. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल एक श्यामची आई स्वर, हां इकडचा थोडं दादा, थोडं लांब करा, थोडं लांब. तेच म्हणून
विठ्ठल 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 रामप्रभू 9 वर्षाचे असताना एक दिवशी रामायणातला प्रसंग आहे. 9 वर्षाचे होते. आईच्या महालात गेले, दारातून आवाज दिला, आई मी आत येऊ का ग? राघव, आईच्या घरात यायला लेकराला विचारू नाही यावं लागत. आई, लेकरावर प्रेम करायला सुद्धा आईला कोणाची परवानगी नाही घ्यावी लागत. राघव आडवं बोलतोस? आई आडवं बोलायला मी काय कृष्ण आहे का? मी राम आहे. राम सरळ आहे. मी आडवं नाही बोललो आई, आडवं नाही बोललो. पण तू जेवढं प्रेम माझ्या 3 भावावर करतेस तेवढं प्रेम माझ्यावर नाही करत तू. कौसल्याच्या डोळ्यात पाणी आलं टचकन. खाली बसली कौसल्या, जवळ घेतलं मुलाला, काळजाला लावलं. राघव, तू खरं बोलतोयस. ही तुझी आई जेवढं प्रेम तुझ्या 3 भावावर करते ना, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, तेवढं तुझ्यावर प्रेम खरंच करत नाही. याचं कारण माहिती तुला राघव? तुझी जी आई आहे ना, हे फक्त तुझी एकट्याची आई नाही, तर या राजवाड्याची सगळ्यात मोठी महाराणी आणि अयोध्येची सगळ्यात मोठी राणी, या अयोध्येच्या राजाची ही पट्टराणी. मी केवळ तुझ्यावर प्रेम केलं तर उद्या सगळी अयोध्या माझ्याकडे बोट करून म्हणेल, ही कौसल्य आहे ना स्वार्थी, स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, सवतीच्या लेकरावर प्रेम नाही करत. आणि उद्या मला कोणी जर नाव ठेवलं तर तुला ते सहन होईल का? नाही आई, तुझ्यावर प्रेम करायला तुझ्या 2 आई आहेत ना, सुमित्रा आणि कैकेयी. त्या तुझ्यावर प्रेम करतात म्हणून तर मी त्यांच्या लेकरावर प्रेम करते. तुझ्यावर प्रेम करायला 2 आई आहेत ना. राघव, आज एक वचन देशील मला? हो देईल ना आई. तुझा विश्वास नाही का? राघव, प्रसंग कोणताही असो पण तुझ्या 3 भावांसोबत सावत्र असल्यासारखा व्यवहार कधीच करू नकोस. तुझ्या उभ्या हयातीत तुझ्या 3 भावावरती तुझ्या हाताने कधीच अन्याय होऊ देऊ नको. कौसल्याच्या राघवाने कौसल्याच्या पायाची शपथ घेतली. आई, कौसल्याचा राम आज आईच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असो, माझ्या भावाच्या सुखासाठी मला वनात जायची पाळी आली तरी हरकत नाही, पण माझ्या हाताने माझ्या 3 भावावरती कधीच अन्याय होऊ देणार नाही. म्हणून तर रामाने वनवास पत्करला, पण राज्य स्वतःच्या भावाच्या हाती दिलं. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक वर भरत ही टीका, मागवू दुसर वर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, आपस वेस, कमी आवाजात, विशेष उदासी 14 बरस राम बनवासी, 14 बरस. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, पदोपदी लेकराच्या हिताचा विचार करते. एका बंगल्याच्या समोर एक म्हातारी बाई दररोज येऊन बसायची, बंगल्याकडे पाठ करायची आणि रोडकडे तोंड करायची. एक 10-12 दिवस झाले त्या बंगल्यातला श्रीमंत माणूस तिला पाहत होता. एक दिवस त्याच्या पत्नीला म्हटला तो, अगं 10-12 दिवस झाले एक म्हातारी आपल्या दारात येऊन बसते, तू तिला काही वाढत नाहीस का? बराच वेळ बसते ती, असं बसू नये दारात एखाद्याने जास्त वेळ. विनमुख गेली अतिथी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. गाव दोहायला म्हणजे धार काढायला जेवढा वेळ लागतो 7 मिनिटं, तोपर्यंतच एखादा माणूस दारात बसला तर ठीक आहे, त्यापेक्षा जर जास्त बसला त्याला नाही वाढलं तर आपल्याला दोष लागतो. मी 10-12 दिवस झाले पाहतो एक म्हातारी आपल्या दारात बसते, तू तिला काय वाढत नाही का? देत जा एखादी भाकर भाजी. त्या बाईनं सांगितलं, थांबा, भाकर वाजते तव्यावरती, गरम भाकरी तिला देऊन या. तिनं ताटात भाजी आणि भाकरी दिली. तो श्रीमंत माणूस गेला, त्या आजीच्या पुढे गेला, म्हणे आजी हे घ्या, जेवलं नसताल ना, तुमची भूक भागेल ना आजी, याच्यामध्ये पोट भरेल ना तुमचं. म्हातारीने त्या भाकरीकडे पाहिलं, श्रीमंताकडे पाहिलं. म्हातारीचे शब्द होते, पोटाची भूक भागेल रे, पण मनाच्या भुकेचं काय करायचं? पोटाची भूक भागेल माझी, पण मनाच्या भुकेचं काय करायचं? मी समजलो नाही आजी. आजी म्हणे, तुम्हाला काय वाटलं साहेब, या एका भाकरीसाठी आणि पळीभर भाजीसाठी मी तुमच्या दारात बसते, 50 रुपयासाठी 10 रुपयासाठी तुमच्या दारात बसते, असं वाटतंय तुम्हाला? मी तुमच्या दारात का बसते याचं एक कारण आहे. दररोज 10 वाजता सकाळी इथून एक गाडी जाते, ढवळी शिपीत गाडी जाते पांढऱ्या रंगाची. त्या पांढऱ्या गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवरती काळा गॉगल घातलेला, काळा चष्मा घातलेला एक साहेब जातो.
ती गाडी 10 वाजता एकदा जाते, ते परत संध्याकाळी 5 वाजताच परत जाते. त्या गाडीत माझा लेक जातो, जो साहेब झालेला आहे. कित्येक वर्ष झालं त्याला मी पाहिलं नाही, मला त्याने पाहिलं नाही, पण त्याला पाहण्यासाठी मी दिवस दिवस इथं बसते. एक क्षण लेकाचं दर्शन होण्यासाठी ती माय जर उन्हात बसत असेल, एक क्षणाचं दर्शन होण्यासाठी. ज्यांनी पिंड दिला त्यांचं पिंडदान करण्यासाठी जर आमच्याकडे वेळ नसेल, मला असं वाटतं की आपल्यासारखे दलिंदर माईबापांनी जन्मालाच नसते घालायचे. जन्माच्या आधी मारून टाकले असते तरी जमलं असतं. सेटलमेंटच्या नावाखाली, आज करिअरच्या नावाखाली माईबापाला क्षणाचा वेळ देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल. फार नाही माझ्या दादांनो, मला माहिती आहे सगळ्यांचं बिझी शेड्यूल आहे. आता कामासाठी घरातून बाहेर निघताना ते आशेने पाहत असतात आपल्याकडे. माझा दादा एकदा तरी फिरून पाहिल माझ्याकडे, आशेने पाहत असतात ती. 1-2 मिनटं त्याच्याकडे पाहून स्माईल द्या. आई बरी ना तुझी तब्येत, गोळ्या तर घेते ना, संपल्या असतील तर 2 दिवस आधी सांग, घेऊन येतो बरं. जेवण करतेस ना, तब्येत बरी ना तुझी, काही त्रास तर नाही ना. तो म्हातारा बाप आपल्याकडे आशेने पाहत असतो. 1-2 मिनटं त्यांच्यासोबत बसा, 1-2 मिनटं. तुमची तब्येत बरी ना बाबा, हाताचा पायाचा थरथर काप होत नाही ना, गोळ्या वगैरे व्यवस्थित आहे, जेवण जाते ना, संपत असतील गोळ्या 4 दिवस आधी कळवा, आईच्या तुमच्यासोबत घेऊन येतो. आपलं असं असतं नाही, तिच्या टायमाला ती जेवते, व्यवस्थित गोळ्या घेते. माझ्या दादांनो जेवते रे, पण आज तुमची वाट पाहत असताना तिनं खाल्लंय का ताटातलं तुम्ही वाढून दिलेलं? कधी बघितलंय मी? ती गोळ्या घेते, पण आज तिनं गोळी घेतली का? ती झोपते, पण अंगावर पांघरून घेऊन पडलेली का तिचा खरं डोळ्याला डोळा लागला नाही? कधी पाहिलं आम्ही? प्रत्येकाच्या घरात म्हातारी माणसं येतं. ते म्हातारे झाले, वयस्कर झाले की त्यांच्या हातपायाचा थरथर काप होतो, त्यांच्या हातातून चमचे गळतात, त्यांचे पाय लाटालाटा कापतात, बाथरूमला सारखं जावं लागतं रात्रीचं त्यांना. बऱ्याचदा कधी हातातून एखादी बॉटल पडते, ग्लास पडतो, हातातून ताट निसटतं. कधी कधी दरवाजाला जास्त धक्का लागतो, दरवाजाचं दार जरा जास्त वाजतं, कधी दरवाजाचं दार, त्या बाथरूमचं दार जरा उघडच राहतं, कधी कधी दाराचा आवाज झाला, कधी आदळआपट झाली तर बऱ्याच जणांना राग येतो, चिडतात ते म्हातारे मायबापावर. दिवसभर झोपा काढतात आणि आमच्या रात्री खराब करतात. एकदा तिच्याकडून जास्त दरवाजा वाजला, आपली रात्र खराब झाली. एकदा त्या म्हाताऱ्या बापाच्या हातातून प्याला सटकला, आपली रात्र खराब झाली. माझ्या दादांनो, अशा बालपणी 1000 रात्री त्या मायबापाच्या आपण खराब केल्यात. त्यांनी कधी ब्रश शब्दाची तक्रार केली आपल्याला? लहानपणी तिची कूस ओली ठेवत होतो 4-5 वर्ष, आता ती म्हातारी झाली, तिचे डोळे ओले ठेवतो आपण. बालपणात आपल्याला जेवण गेलं नाही ना कधी. थांबते मी आता 10 मिनिटामध्ये, थांबते, प्रमाण वगैरे देऊ नका, 1-5 मिनिटामध्ये थांबते, ठरलेली 5 मिनिटं आहेत माझ्याकडे. आपण लहान असताना आपल्याला दात नव्हते, भूक वाढली होती, त्यावेळी तिनं असा दुधात गरा शिजवला आणि आपल्याला दुधात शिरा करून, असा पातळ शिरा करून तिने आपल्या हातात नाही दिली वाटी, तिनं पातळ शिरा केला, आधी हाताला लावला. चटका तर बसत नाही ना माझ्या राजाला. असा छोटा चमचा घेतला, पहा असे मानीवरती हात ठेवला, मानीच्या खाली, आणि असा हळुवार प्रेमाने आपल्या तोंडात जीव ओतून जर ती शिरा घालत असेल आपल्याला, प्रत्येक प्रेमाचा घास ती आपल्याला घालत. आपण लहान होतो, आपल्याला दात नव्हते, तर तिनं असा पातळ शिरा करून आपल्याला खाऊ घातला. तीच म्हातारी माय, तीच माय आता म्हातारी झाली असेल, तिच्या तोंडात एकही दात उरला नसेल, तिच्या हिरड्यांना आपण दिलेलं अन्न चावत नसेल, तिनं लहानपणी जसं प्रेमाने खाऊ घातलं, तिच्या ताटात हे असंच अन्न असू द्या की जिला चावायची गरज पडणार नाही, तिला पटकन गिळता येईल सहजासहजी. बालपणी ताप आपल्याला येत होता, पण झोप डोळ्याला डोळा बापाचा लागत नव्हता. दिवसभर डोरासारखा राबराब राबायचा तो बाप, रात्री येऊन झोपायचा आणि पोरग तापीने फणाणायचं. तो बायकोला सांगायचा, मिठाच्या पट्ट्या ठेवू, याला काढा करून दे, मिठाने अंग पुस याचं मिठाच्या पाण्याने. माय रात्रभर मिठाच्या पाण्याने अंग पुसत होते, पण बापाला तासाला जाग येत होती. बरं आहे का पोराचं? नाही हो, ताप याचा थोडाही कमी नाही झाला. 2 वाजलेली घड्याळात पाहिले बापाने, पोराला खांद्यावरती घेतलं, आपल्या आईनं हातात कंदील पकडला, 2 किलोमीटरवरती शेजारच्या गावात बाप गेला, डॉक्टरच्या घराची कडी वाजवली, डॉक्टर साहेब उठा हो, माझं पोरग तापीने फणाणलंय, द्या त्याला एखादी गोळी. पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते गावागावात, मेडिसिन कोणी ठेवत नव्हतं, इथपर्यंत सुशिक्षित समाज नव्हताच ना. रात्रीच्या 2 वाजता बाप खांद्यावर घेऊन गेला, डॉक्टरची कडी वाजवली, द्या माझ्या लेकराला एखादी गोळी, माझं लेकरू तापेने फणाणलंय.
इथपर्यंत जर बाप आपली काळजी करत असेल, आईचं प्रेम कळतं माझ्या दादांनो, पण बापाचं प्रेम कळायला बापच व्हावं लागतं बरं का. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते, पण डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता प्रेम करतो त्या अस्तित्वाला बाप असं म्हणतात. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, उडाली पक्षीनी गेली अंतरा, उडाली पक्षीनी गेली अंतरा, उडाली पक्षीनी गेली अंतरा, उडाली पक्षीनी गेली अंतरा, चित्त तिला पाशी ठेवणीया, चित्त तिला पाशी ठेवणीया, उडाली पक्षीनी गेली अंतरा, उडाली पक्षीनी गेली अंतरा, भक्ती गेली आम्हाला, चित्त पिला पाशी ठेवोनिया, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी, असं म्हणतात. दोरी जळते पण पीळ जळत नाही. माय जाते तिचं लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. ते बऱ्याचदा आई मांडली की पत्नी आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बसते, पण पत्नी मांडली की माय आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बसते. या परिवारातली एक आई गेली आणि सगळ्यात मोठं कोणाची तरी पत्नी गेली. आता लेकरं मोठाले झालेले आहेत, तुम्ही आपापल्या प्रपंचामध्ये सगळे बिझी आहात. एक 10-15 दिवस मुलांना सोनाला लेकीला दुःख असतं. तुम्ही आपापल्या प्रपंचात लेकरा बाळात मग्न झालात, पण सगळ्यात मोठं दुःख असतं जोड्याचं, ते जोड्यालाच. आपल्याकडे आपण पक्षाचाही जोडा फोडत नाही. राघू आणि मैनाची जोडीच असते पा. शेतकरी वर्ग येतं, खिलारी बैलाची जोडीच असते ती. ढवळे आणि पवळ्याची, हिरे आणि मोत्याची जोडीच असते. आपण माणसं सामान्य जनावराचा जोडा फोडत नाही. तिथं पती आणि पत्नीचा जोडा फोडत असताना किती वेदना असतात तुम्हाला माहिती. पती पत्नी शरीराने 2 असतात, पण दोघांचा आत्मा मात्र एक असतो. मोठे साहेब आलेले का कीर्तनाला? आलेत ना? हां. त्यांनी सांगितलं, एक चालता बोलता त्यांनी देह ठेवला म्हटले, म्हणजे वेळच दिला नाही. अगदी चालता बोलता ॲटेक आला आणि त्या सरशी हे ते बोलत असताना ते वेदना त्यांनी सांगितलं नाही, पण जोड्याच्या वेदना डोळ्यातून कळतात माणसाला. आता आम्ही रोज त्याच्यातच आहे, सकाळ संध्याकाळ भाऊ. एक रोजचं 1 सप्ताहातलं कीर्तन जर असलं तर एक कीर्तन आमचं श्राद्धाचं असतं, वर्ष श्राद्धाचं, 10व्याचं म्हणा, 13व्याचं म्हणा. आम्ही रोज त्या दुःखातल्या लोकांमध्ये आहे, त्या वेदना आम्ही डोळ्यात पाहिलं की. आणि महाराज लोकांचं सायकॉलॉजी, मानसशास्त्र चांगलं असतं. आम्हाला असा माणसाचा बायोडाटा असा माणूस पाहिलं की लगेच कळतो पा. म्हणजे मी तुम्हाला बुवाबाजी सांगत नाही बरं का, मला तसं काही कळत नाही, मला अजिबात काही कळत नाही. फक्त एवढं कळतं,
तुम्हाला सगळ्यात मोठा धोका तुमच्या जवळच्या माणसापासूनच आहे सगळ्याला. अधूनमधून तुमच्या बायकोला दवाखाना चालू राहतो, तिची कंबर दुखती, डोकं दुखतं, बरोबर आहे का नाही? साडी घेऊन दिली की दुखणं राहतं तिचं. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांचं चांगलं केलं पण तुमच्या कामी कोणीच आलं नाही. एक काम करावं चांगलं की दुसरा खड्डा तयार असतो पाक. एक चांगलं काम हे खरं आहे का खोटं आहे? लय नादी लागत जाऊ नका बरं का कोणाच्या भीतून. हे तुम्हाला जाऊ यांना असा नाद आहे कणी लिंबून अंगारेन धुपारेन. बाबा काही घेतच नाही म्हणे. बरं हे बाबा बुवाच्या मागे लागू नका तुम्ही. ठीक, महाराज लोकांचं थोडं सायकोलॉजी चांगली असते, कारण आम्ही रोज लोकांमध्ये ना अनेक लोकांमध्ये फिरतो. पती पत्नी शरीराने भिन्न असतात, त्यांचा आत्मा मात्र एक असतो. गळ्यात जे घातलं जातं त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? गळ्यात जे घातलं जातं ते मंगळसूत्र. त्या मंगळसूत्रामध्ये अनेक मणी असतात, काही काळ्या असतात, काही पिवळे असतात, काही सोन्याचे असतात, काही काळे असतात. काचेचे मणी, काळे मणी म्हणजे दुःखाच्या दिवसाचं प्रतीक आहे आणि सोन्याचे मणी म्हणजे आनंदाच्या दिवसाचं प्रतीक आहे. जीवनात सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे? आपल्या दुःख जास्त आहे, सुख कमी, म्हणून काळे मणी जास्त येतं आणि सोन्याचे पिवळे मणी कमी येतं. काळ्या पोतीवाल्याला म्हणजे पोतीवाल्याला सांगते, पिवळे मणी कमी असतात. त्या पोतीमध्ये मणी अनेक असतात, त्याच्यामध्ये वाट्या दोन असतात, एक सासरचं प्रतीक, एक माहेरचं प्रतीक, एक नवऱ्याचं प्रतीक, एक बायकोचं प्रतीक. त्याच्यातल्या मणी अनेक असतात, वाट्या दोन असतात, पण त्या सगळ्यांना जोडणारा धागा मात्र एक असतो. जोडणारा धागा मात्र एक असतो. तसे पती पत्नी शरीराने दोन असले तरी हरकत नाही, पण दोघांचे विचार एकत्रित येणं गरजेचं आहे. दोघांचे विचार जुळले तरच गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, नाही तर त्याचं कधी अमंगळसूत्र होऊन जातं. हे आपल्याला कळत नाही आणि ते गळ्यातच घाला बरं का. बऱ्याच मी शहरांमध्ये पाहते, मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये त्या गळ्यात नाही घालत, त्यांनी हातात बांधलेलं आहे, बरं पायात बांधलं नाही. म्हणजे केवढं मोठं कौतुक आहे पाहते. स्त्रीला काही गोष्टी सासरकडून मिळतात, काही शृंगारांपैकी त्याच्यापैकी हे स्त्रीचे सौभाग्याचे अलंकार म्हणजे फक्त हा मिरवाईसाठी घातलेले नसतात. प्रत्येक गोष्टीला काहीतरी लॉजिक आहे, आपल्या भावना जोडलेल्या असतात. तिच्या पायात जोडवे येतात, बोटामध्ये काय, प्रत्येक ठिकाणी हे बंधन नाही, या बंधनात सुद्धा तिला स्वातंत्र्य. पायाचे जोडवे, बाई तू या गावात आलीस, इथे नांदायला आलीस, पण प्रत्येक पावलावरती तुझं नियंत्रण पाहिजे. पाय घसरला तर एका बरोबर दोन्ही परिवाराची इज्जत जाणारी. त्याच्यानंतर जोडव्यानंतर तिच्या पायातले आले पैंजण, त्या पैंजणाला घुंगरं असतात. उजव्या पायाच्या घुंगराचा आवाज सासरची इज्जत आहे, डाव्या पायाच्या घुंगराचा आवाज माहेरची इज्जत आहे. तू पाय तुझा चुकेल पण तुझ्या पायात सरशी दोघांची इज्जत धोक्यात येणारी, म्हणून पाय जरा मर्यादेने सांभाळून टाक. त्या जोडव्यानंतर तिच्या आला कमरेचा कंबरपट्टा. म्हणजे पूर्वी असायच्या, आता कोणी आता कधीतरी फॅशन म्हणून घालतात, महाराष्ट्रीयन लुक वगैरे केल्यावर. कंबरपट्टा गरिबीचा संसार असेल पण कंबर कसून तुला गरिबीचा संसार सुद्धा श्रीमंतासारखं करावं लागेल, मनाच्या श्रीमंतीनं. कमरेचा पट्टा, त्याच्यानंतर तिच्या हातातल्या पाटल्या बांगड्या आणि तिच्या सौभाग्याच्या बांगडीचा रंग हिरवा सांगितलाय पहा, हिरवा. त्या बांगड्या हिरव्या असतात आणि बांगड्या काचेच्या असतात. त्या काचेच्याच बांगड्या का असतात म्हणजे वेल्डिंग करून लोखंडाच्या वगैरे का घातल्या नाहीत, काचेच्याच बांगड्या असतात. तर त्याचं सुद्धा काही लॉजिक आहे. कधी परिसरात कीर्तनाचा योग आला तर विश्लेषण करून तुम्हाला विस्तृतपणे सांगेल. त्यानंतर तिचे आले बाजूबंद, त्याला दंडुळ्या म्हणतात काही भागात, विदर्भामध्ये घालतात पहा त्या. भली तुझा नवरा भोळसट असेल, पूर्वी वर ते काय नवरा चॉईस करायची, प्रत्येकाला स्वातंत्र्य नव्हतं, फ्रीडम नव्हतं. बापाने ज्याच्या गळ्यात आयुष्यभर जो पदरात पडला त्याच्यासोबत आयुष्यभर निष्ठेने संसार करावा लागायचा. भरी नवरा भोळसट असेल पण समाजामध्ये बापाच्या इज्जतीसाठी तुला दंडात बळ आणून, बाहूत बंद आणून या भोळ्या नवऱ्याचा संसार सुद्धा चांगला करावा लागेल. त्यानंतर आलं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. मंगळसूत्रानंतर आली तिच्या कानातली झुबे, कर्णफुलं. या गावामध्ये अनेक बायका आमच्या महिला गल्लीतल्या सल्लागार समितीवर बिनविरोध आलेल्या आहेत. कदाचित त्या तुला अनेक सल्ले देतील. सल्लागार माणसाच्या जीवनामध्ये चांगला पाहिजे बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सल्ला देणारा माणूस चांगला पाहिजे. त्याने सल्ला दिल्यानंतर माणसाला गार झाल्यासारखं नाही वाटलं पाहिजे आणि त्याने पाण्याचा जार नाही शोधला पाहिजे. कैकेयीने सल्ला घेतला होता, मंथरेचं रामायण घडलं.
दुर्योधनाने सल्ला घेतला शकुनीचा, महाभारत घडलं. पण अर्जुनाने सल्ला घेतला भगवान कृष्ण परमात्म्याचा. एवढ्या सगळ्या महाभारती युद्धामध्ये परमात्मा बाजूला होता म्हणून विजयश्री प्राप्त झाली. सल्लागार कोण असावा? त्या कानातले झोबे सांगत असतात, बाई अनेक जणी कानं भरणारे असतील, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. त्यानंतर आली तिच्या नाकातली नथ. पूर्वी नथने असायच्या, मग नथी आल्या, मग चांदणे आल्या, मग मैबुबा आला, मग टिकली आली, मग रवा आला. हे अनेक प्रकार आहेत त्याचे. त्या नथीला मोती असतात. आणि शास्त्र असं सांगते पुरुषांनी करंगुळीत घातला पाहिजे, महिलांनी शक्यतो तो नाकातच घातला पाहिजे. कारण मोती धारण केला की माणसाचा राग शांत होतो. आता तुम्ही धारण करा का नका करू, पण आम्ही सगळ्यात आधी धारण करणं गरजेचं आहे मोती. आणि बहुतांश आम्ही नाकातच घातला पाहिजे तो. कारण बऱ्याचदा महिलाला राग येतो, त्यावेळी तो कुठून दिसतो? नाकावर असा टिचून भरलेला असतो पाहतीच्या नाकाच्या शेंड्यावर. म्हणून आपण एक अर्जंट घालणं गरजेचं आहे मोती. नाकातल्या नथीनंतर आला मग तिचा सौभाग्याचा पूर्णविराम, तिच्या कपाळावरचं कुंकू. ते गोलच सांगितलंय, असं अर्ध चंद्राच्या आकाराचं किंवा सापासारखं उभं आडवं तिडवं हे असं नाही सांगितलं. एक सौभाग्याचा अलंकार कुंकू तिचं आहे, तिच्या कपाळावरचं कुंकू असं टिंबात सांगितलंय ते. कारण सौभाग्याचा तो पूर्णविराम आहे. आणि प्रत्येक गोष्ट करून झाली की आपण पूर्णविराम देतो. पूर्णविराम कसा असतो? गोल. तिच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याचा पूर्णविराम आहे म्हणून ते गोल सांगितले बरं का. हे सगळे सौभाग्याचे अलंकार घेऊन मग अखंड चुडेमंडीत जाणं, सौभाग्यासहित अलंकारासहित, हे प्रत्येक बाईची इच्छा असते. पण नवरा पाठीमागे राहिल्यानंतर, जोडा फुटल्यानंतर ज्या वेदना असतात, म्हणजे अशी वेळ दुश्मनाच्या सुद्धा वाट्याला येऊ नये. आणि बऱ्याचदा दोघातून एक गेला की जे दुःख असतं, असं म्हणतात बाई तारुण्यात कपाळाचं कुंकू जाऊ नये, बालपणात माणसाची माय मरू नये, आणि म्हातारपणात डोळे देखत सौभाग्याचं कुंकू, पोटचा गोळा कधी डोळे देखत मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. लेकरं मागं ठेवून जर कमी वयात बाई गेली तर तिचा जीव लेकरामध्ये अडकतो. पण एक विशिष्ट वयामध्ये पती मागे ठेवून जर बाई गेली तर तिचा सगळा जीव पतीमध्ये अडकलेला असतो. आता ताईंचा, आईंचा, त्यांना काय म्हणत होतं सगळं गाव? आईच म्हणत होतं का? आई का ताई? आई का? बरं. आईंचा सगळा जीव साहेबांमध्ये म्हणजे बाबांमध्ये अडकलेला आहे. कारण आता तुमचं सगळं व्यवस्थित आहे, पण ज्यावेळी जोडा फुटतो त्यावेळी बाईचा सगळा जीव सौभाग्यामध्ये अडकलेला असतो. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना आधार देणं आणि त्यांच्यातच आईला पाहणं. असे किती दाखवू मी तुम्हाला. माझ्या मावस भावाचा अनाथ आश्रम आहे, तिथे 2-2, 3-3 वर्षाचे छोटे छोटे लेकरं येतं. ज्यावेळी आपण जातो ना, आपल्या त्या आईला आणि बापाला शोधतात, मांडीवर बसतात, आणि आपण आलो की ती लेकरं रडतात. त्या लेकराला उद्या माय म्हणून कोणाला म्हणावं, बाप कोणाला म्हणावं, याच्यासाठी मायबाप नाहीत. मला असं वाटतं की या वयापर्यंत आई टिकली हे आपल्यासाठी पुष्कळ झालं. आत्तापर्यंत आपल्याला बाप आहे. आई असेल तर आईतच बापाला पाळणं, आणि बाप जर असेल तर बापात आईलाही पाळणं, बापालाही पाळणं. हीच आई साहेबांना दिलेली आता खरी शेवटची श्रद्धांजली असेल. कारण त्यांचा जीव मोठ्या साहेबांमध्ये अडकलेला आहे. सगळ्यांनी मिळून त्यांच्यावरती लेकरासारखं प्रेम करणं हीच खरी दिलेली आई साहेबांना शेवटची श्रद्धांजली. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. स्वतःच्याच लेकरावर प्रेम करते ती आई असते, पण जगावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना संत माऊली असं म्हणतात. हित व्हावं लेकराचं आईला वाटतं. कशाने होईल हे ज्ञान आईकडे नाही. पेशंट बरा व्हावा हे ज्ञान डॉक्टरांकडे. त्याला कोणती गोळी दिली पाहिजे, कोणतं औषध दिलं पाहिजे, जी कोणती सर्जरी केली पाहिजे हे ज्ञान डॉक्टरांकडे. पण पेशंट जर ऑपरेशन सक्सेस झालं काय आणि ऑपरेशन झाल्यावर पेशंट मेला काय याचा कळवळा डॉक्टरांकडे नसतो. आईकडे कळवळाही पण ज्ञान नाही, डॉक्टरांकडे ज्ञान आहे पण कळवळा नाही. जगामध्ये अशी एकच जाते जगाचं हित व्हावं असा कळवळाही ज्यांच्याकडे, हित कशाने होईल हे ज्ञानही ज्यांच्याकडे. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मोठ्या प्रेमाने हात वरती घेऊयात, विठोबा रखुमाईचं भजन करूयात. सगळ्यांनी हात वरती घ्या. मागचे पुढचे, इकडचे खुर्चीवरचे, हे तिकडे श्रीमंत लोक बसलेले आहेत खुर्चीवर, गरीब गरीब लोक आपले खाली बसलेले आहेत बिचारे. तिकडचे सगळे श्रीमंत हात वरती घ्या. कीर्तनात आलं तरी खुर्च्या सुटल्या नाही आपल्याला. मोठे लोक आहेत तिकडचे. सगळ्यांनी घेतला हात वरती. आणि तुम्ही तर दुसऱ्याच्या वार्डात फॉर्म भरून मोकळे झाले नाही का. ते वार्ड आमचं होतं, हे सगळे इकडे बसलेत पहा तुम्ही.
ते काऊन तिकडे बसले काय कळलं नाही मला. हात वरती घ्या. हरी विठोबा कुमारी जय जय हरे गोपाल कुमार हरि गोपाल कुमार गोपाल कुमार जय ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुका म्हणी माझे मा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तन ठेवण्यात आलं. एकदा भोपनीकर परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. एवढ्या दुःखातही आपण हरिकीर्तनाचं आयोजन केलं. स्वर्गीय सौभाग्यवती अखंड चुडे मंडित लताबाई गोविंदरावजी भोपनीकर मॅडम, अध्यक्ष रसिका महाविद्यालय देवणी, तथा समाजातील नावाजलेलं व्यक्तिमत्व रसिका महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा बाबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर आणि देवणी, रसिका वेअर हाऊसचे चेअरमन आणि सामाजिक शैक्षणिक या सगळ्याच कार्यामध्ये अग्रेसर असणारे माननीय श्री गोविंदरावजी भोपनीकर साहेब यांच्या सौभाग्यवती यांचं उद्या पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीनं आपण त्यांच्या चरणारविंदी वाकपुष्पांजली कीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली समर्पित करूयात. त्यांच्या पश्चात त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्या दुःखातून सावरणीची ताकद परमात्मा श्रीहरी प्रदान करोत. त्यांचे सुनबाई असतील, त्यांच्या दोन्ही मुले असतील, त्याचप्रमाणे माननीय श्री गजानन भाऊ असतील, या सर्वांना त्या दुःखातून सावरणीची ताकद आणि आईवडिलांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे, एक सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा आहे. तुमचं हे सगळ्या क्षेत्रातील कार्य उत्तरोत्तर असंच वाढत राहो आणि गावाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा होत राहो. तुम्ही गावाचं भलं करावं आणि गावांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या चरणी प्रार्थना. हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्व पंचक्रोशीतील लातूर जिल्ह्यातील माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सर्व अधिकारी महात्मे, वारकरी मंडळी, वारकरी टाळकरी माळकरी विनेकरी पहारेकरी ताळ्यातले माळ्यातले खाड्यातले वाडीवरचे वस्तीवरचे सगळे माझे परिचित अपरिचित सगळेच मंडळी असतील. कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तीपरायण बलवंत महाराज, अलीकडचे बाबा, गावातले महाराज, थोडं मोठ्याने बोला मला ऐकायला कमी येतं. हंतनाळ महाराज, पनाळीकर महाराज, गोपनीकर गावातले महाराज, सोपदार बाबा असतील, पलीकडचे तोंडशे महाराज. ताईचं नाव नाव काय तुझं? हे नाव सांगायचं, गाव नाही सांगायचं. म्हणजे आता नावाने गाव नंतर प्रसिद्ध होतं. वैष्णवी ताई, भास्कर महाराज. आजीला जसं वरडातात का घरी तसं मोठ्याने बोला की.
काशीनाथ महाराज काशीनाथ महाराज भोपनित्याचे भजन गावातलेच महाराज. विनेकरी बाबा मधले तुम्ही गावातले महाराज. हे पांडुरंग गोरोळचे बोरोळ बोरवळचे महाराज. सय्यदपूर सय्यदपूरकर महाराज गावातले महाराज. एनके महाराज विजयनगर विजयनगरकर महाराज. दोन्ही मृदंगाचार्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. संतोष बेलसकर संतोष महाराज छोटे यांच्यासाठी स्पेशल टाळी वाजवा. छान वाजा अजून खूप खूप मोठे व्हा बरं का महेश महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम. ते मध्ये म्हणलं होतं आता बंद ठेवा, त्यांना असं वाटलं पेटीच बंद ठेवा. ते गैरसमज झाला तुमचा. पेटी मास्तर जामदाडे का जामदाडे सर उदगीरकर माझ्या पाठीमागे उभे असलेले चोपदारा. आणि एकदा फुले मंगल सेवा दावणगाव साऊंड सिस्टीमसाठी एकदा मोकळ्या मनाने टाळी वाजवा. अतिशय आवाज गोड दिला बरं का, छान दिलं सगळ्यांना. एवढे माईक लावलेले होते पण सगळ्याचा असा पत्थरफोड आवाज होता. आवाज कोणाचा? तर दावणगावकर साऊंड सिस्टीमचा. छान आवाज आहे. परिसरात ही सिस्टीम लावीत जा तुम्ही. हे असे सिस्टीमा जर आमच्या नशिबाला असल्या आम्ही 5-5 वर्ष अजून चांगले जगू. चांगले आवाज देणार जरी सिस्टीमा असल्या. तुम्हालाही धन्यवाद. आत्तापर्यंत तुम्ही मला ज्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं, साहेब म्हटले मी रात्री ऐकलं तुमचा मुलीचा आणि वडिलाचा प्रसंग. तो त्याच्यामुळे सांगितला नाही कारण तुम्ही रात्री ऐकला होता. तो बरंच मला ऐकलेली मंडळी इथे आहात. आत्तापर्यंत मला तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं ते यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातील नावाजलेले यूट्यूब चॅनल अस्सल कीर्तनकार, धूम मराठी यूट्यूब चॅनल, गोडी कीर्तनाची, वारकरी तडका अस्सल कीर्तनकार, तथा सध्याचं फार फेमस झालेलं धूम मराठी फेसबुक पेजचे सर्वा चालक, निर्माता, ॲडमिन महेश दादा पौळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. लई टाळ्या कदरल्यावानी दिल्या तुम्ही. वाजवा एकदा जोरदार. दररोज आमचा हजार कधी 1,500 किलोमीटरचा प्रवास असतो बरं का. पण आम्हाला अगदी सुखरूप पोहोचवणारा, त्याच्या जीवावर आम्ही निवांत गाडीमध्ये झोपतो असा आमच्या गाडीचा चालक. सारथी चांगला पाहिजे बरं का माणसाचा. आमच्या गाडीचे चालक आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, गणेश दादा. त्यांनाही धन्यवाद देईल. म्हणजे आज जवळच कथा चालू असल्यामुळे तो नाही तर कीर्तनात बसत नाही कारण प्रवास खूप असतो त्याला. या परिवारावरती प्रेम करणारे, बिराजदार परिवारावरती प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट नातेवाईक सगळेच मंडळी असतील, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सगळेच मान्यवर, आजी माझी सरपंच, आजी माझी उपसरपंच, आजी माझे दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, आजी माझी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची सभासदी, सदस्य, अध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे, सोसायटीचे सभापती, चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी माझे आमदार, खासदार, जहागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा, मंत्री, बचत गट, पैलवान, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर. मला कोणाचंच वावडं नाही पहा, पण परिचय नसल्या कारणाने तुमच्या सर्वांच्या आत हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करते. हरिकीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झालं तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का? तुम्ही काय प्रश्न विचारताल आणि सध्या तर कोण काय विचारण याचा नियमच राहिलेला नाही. माझे मालक आहेत ते पण कीर्तनकार येतं, भागवत कथाकारसुद्धा आहेत. पण लग्न झाल्यापासून लाडक्या बहिणीचा दबदबाच असा आहे आमचा. त्यांनी VRS घेतलेली, आम्ही सतत सोबत असतो सावलीसारखे. सद्गुरू जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी ते. आता एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको? लाडक्या बहिणी तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर राहू देते. घेऊ का कसं? एवढा आग्रह करता तर घेऊनच टाकते. लई उशीर झाला होता पण जाऊ द्या आता 5 मिनिटांनी कशाला, म्हणजे बरोबर 11 वाजत येत पहा. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार अडकी, त्याला घुंगरं मारा, पान खाते, 13 घाम येतो जरा नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारीने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वडे 7 वडे आतल्या पलंग, पलंगावर गादी ऋषी उशीर बशीत कप कपात घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा रायांची लेख. सर्वांना मनपूर्वक. कोणी राहिलं का आभार प्रदर्शनाचं? नाही. संपर्क कोणा? संपर्क त्यांनीच केलता का? बरं. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. गजानन दादा तुमच्या पुढील कार्यासाठी सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. हा जय विठ्ठल विठ्ठल देव, हा विठ्ठल श्री ज्ञानदेव.